वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील यांनी जी आत्महत्या केली, त्याने केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत जी कामं होती त्याची बिलं न मिळाल्यामुळे अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या जिल्ह्याचा केलेला खुलासा मी ऐकला। तो खुलासा माणुसकीला काळीमा फासणारा खुलासा आहे। कारण सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून करार करून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। वाळवा तालुक्यातील तांदळवाडी असेल, कनेगाव असेल, मालेवाडी असेल, अहिरवाडी असेल आणि शिराळा तालुक्यातील वारुण असेल आणि चिंचोली असेल, या ठिकाणची कामं त्यांनी पूर्ण केली। काही रक्कम त्या ठिकाणी हर्षल पाटील यांना मिळालेली आहे। सदर कामापोटी खरेदी केलेलं साहित्य असेल, बिले असतील, ची मूळ ठेकेदारांना त्यांनी जीएसटी सह दिलेली आहे। आणि असं असताना जर एका बाजूला ते आमच्या रेकॉर्डवरतीच नाही म्हणणं हे कितपत योग्य आहे, दुसऱ्या बाजूला त्यांनी जी कामं केली त्या कामाची जे मूळ बिलं आहेत ती बिलं मूळ ठेकेदारांनी त्या बिलांच्या अनुसार त्यांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा केलेले आहेत। मग हे पैसे कशासाठी जमा केले, त्याने जर काम केलं नसेल तर? आणि म्हणून मला वाटतं की अधिकाऱ्यांनी उच्च पदावर सुद्धा संवेदनशील प्रमाणे राहायला पाहिजे। दुसऱ्या बाजूला अजून याच्यामध्ये अडचणी आहेत। ज्यावेळी बिल मंजूर होतं, पास होतं, त्यावेळी पैसे जमा होत नाहीत। काही वेळेला बिल मंजूर होतं, काम संपलेलं असतं, पैसे वर्षानं 2 वर्षानं जमा होतात, परंतु पैसे जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टदार जीएसटी भरू शकत नाही। आणि जे कॉन्ट्रॅक्टदार जीएसटी भरत नाहीत त्यांना मग व्याज लावलं जातं। मग त्या व्याज आणि दंड तर 30%, 100% एवढ्या मोठ्या प्रमाणात लावला जातो। मला वाटतं की ज्यावेळी पैसे त्या कामाचं कॉन्ट्रॅक्टदाराच्या खात्यावर जमा होतात त्यावेळी जीएसटीचे पैसे कापून घेतलं पाहिजे, त्याला दंड वगैरे लावला नाही पाहिजे। आणि दुसरा भाग की या ठिकाणी जे सिव्हिल इंजिनियर असतील, इलेक्ट्रिक इंजिनियर असतील, इंजिनिअरिंग च्या ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये पदव्या घेतलेल्या आहेत त्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टदारीमध्ये काम करायचं आहे, अशांना आपण किमान 2.5 कोटी 5 कोटीपर्यंत कामं द्यायला पाहिजे। परंतु आपला नियम काय सांगतो की त्याला अनुभव आहे का? अरे त्याला आपण कामच नाही दिलं तर त्याला अनुभव कसा येईल? बरं तो इंजिनियर कशासाठी झाला? मग अनुभव घ्यासाठीच झाला। त्या डिग्र्या कशासाठी घेतल्या? त्या काय त्याचं फ्रेम करून भिंतीवर चिकटायला डिग्र्या घेतल्या का? आणि मग अनुभवाच्या सर्टिफिकेटला परत त्यानं 5 वर्ष कुणाचा जवळ जाऊन हाताखाली काम करायचं? सुरुवातीला थोडं थोडं काम द्या, त्यात तो शिकत जाईल आणि यातून अनेक सुशिक्षित बेकारांना त्यांच्या हाताला खऱ्या अर्थानं काम मिळेल। आणि हे अनुभवाचं एक नवं भिंडूळ हे आडवं ठेवलेलं आहे की जेणेकरून जुन्या कॉन्ट्रॅक्टदारांनाच कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि ते पुन्हा सब कॉन्ट्रॅक्टरला देतील आणि मग सब कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील। ही एक चेन कुठेतरी आता थांबवावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।